महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहराला हादरवण्याचा मनसुबा पोलिसांनी उधळून लावलाय। शहरात बेकायदेशीर पिस्तूल कमरेला लावून भाईगिरी करणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मध्यरात्री ठोकून काढण्याची थेट आणि धडक कारवाई केली आहे। ध्रुवनगर परिसर मध्यरात्री एका मोठ्या कारवाईचा साक्षीदार ठरला। रेकॉर्डवरील 27 वर्ष खतरनाक गुन्हेगार राहुल दिलीप जाधव हा कमरेला लोडेड देशी तट्टा लावून परिसरात फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रात्रीच्या अंधारात गनिमी ताव्याने सापळा रचला। 22 मेच्या मध्यरात्री 1 वाजता पोलिसांनी गुलमोहर कॉलनी घेरली आणि संशयित राहुल जाधव याला पळून जाण्याची एकही संधी न देता पकडले। पोलिसांनी या गुन्हेगाराची झडती घेतली तेव्हा देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन, जिवंत काडतुसे असा तब्बल 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हा गुन्हेगार या जिवंत काडतुसांचा वापर करून शहरात कोणता मोठा गुन्हा करणार होता याचा तपास पोलीस करत आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमधील हत्यारबाज आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पाळेमुळे उखाडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्यासह महेश साळुंखे, प्रदीप मजगे, धनंजय शिंदे, नितीन जगताप, आप्पा पांडवळ, विलास चारोस्कर, राम बर्डे आणि गोरक्ष साबळे यांच्या पथकाने केली। नाशिक पोलिसांनी या कारवाईतून गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे की कायदा हातात घ्याल तर थेट खाकीची ताकद दिसेल। या गुन्हेगाराची रवानगी कोठडीत करण्यात आली असून पोलीस त्याची खास स्टाईलने चौकशी करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।